कशी आहे तब्येत? सोहम बरोबर येणार होतीस, ती नाही आलीस तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे. गरमागरम जेवण आणलंय पार्सल, ठेवतो इकडे. कसली गडबड आहे? तुला बरं नाही का असावरी? दत्ता आपलं हे दत्ताजी. नमस्कार, कसे आहात? बरं आहे मी. मला काय धाड भरली? तुला काय झालंय असावरी? मला काही नाही झालंय बाबा. हा चप्पल चोर काय म्हणतोय? मला नाही माहित. ऍक्च्युली आईंचा फोन बंद झाला होता, डिस्चार्ज झाला होता ना, फोन लागला नसेल म्हणून त्यांना वाटलं असेल. पण मी आता आईंचा फोन चार्जिंगला लावलाय. काय ग, वेळ चार्ज करता येत नाही का तुला असावरी? अशी कशी ग वेंधळी तू? मला मोबाईल मध्ये टीव्ही बघायचा असतो, माहित आहे तुला? आजोबा, जर आईंचा फोन नाही चार्ज झाला तर माझ्या फोनवर लावून देईन मी तुम्हाला शिव आज. आधी याला पाणी तरी द्या. हो देते बाबा. काय रे, सुरू झालं की नाही तुझं नवीन हॉटेल? नाही, आता कुठे जागा फायनलाइज झाली आहे. अजून वेळ लागेल सगळ्या गोष्टी व्हायला. पण रेस्टॉरंटचं उद्घाटन मात्र तुमच्या हस्ते होणार दत्ताजी. बघू, मला वेळ असेल तर येईल. सोम्या, न जेवताच कुठे गाव हुंडारत होतास? बघ तुझ्यासाठी काय काय घेऊन आलाय. बढती मिळाल्यापासून सोम्याचं जेवणा खाण्याकडे लक्षच राहिलेलं नाहीये. असाच उपाशी निघून गेला मगाशी. मी देतो. हाय सोम, हे घ्या पाणी घ्या. घ्या ना. तुम्हाला कॉफी देऊ का मी? नाही नको. अहो असं कसं? घरी आलेल्या पाहुण्यांना कॉफी नाही दिली ना तर आजोबा भडकतात. हो ना आजोबा? हो, कॉफी करायला सांग शुभ्राला. थांबा, मी कॉफी आणतो. आई, तू कॉफी घेणार? शुभ्रा ऐक ना, अभिजित राजेंसाठी कॉफी कर ना. सोहम, अभिजित राजे अचानक यावेळी न सांगता न कळवता कसे आले आपल्या घरी? अगं मला काय माहिती. तू बोलवलंस ना त्यांना? मग अशी जो काही तावातावाने निघून गेलास, कुठे गेला होतास तू? अगं मी वॉकला गेलो होतो. हे बघ, अभिज किचन बाहेरून जाताना ते भेटले मला सहज विचारत होते आई कशी आहे वगैरे. आता त्यांना भेटायचंय म्हटल्यावर मी नाही म्हणणार का? असं का बघतेस यार तू? नको ना उगाच ब्लेम करू मला. तू कॉफी बनव, चल लवकर. सोहम जे काही वागलाय ना, ते खरं तर मला अजिबात आवडलेलं नाहीये. पण चला, याच निमित्ताने निदान एकमेकांच्या समोर तर आले हे दोघं. नवीन हॉटेल काढल्यावर दोन्ही कशी काय सांभाळणार? बघूया कसं जमतंय. ठरवलं ना की सगळं जमतं. आई, तू इथे का उभी आहेस? जा ना, बोल ना त्यांच्याशी. त्यांना काय आजोबांची गप्पा मारायला आणलाय इथे? आजोबा हो, इतका वेळ बाहेर का बसलाय तुम्ही? म्हणजे आत आराम करा ना. अरे तुला कधी बसून माझ्या आरामाची काळजी वाटायला लागते रे कोंबडीच्या? नाही, अहो बरोबर बोलतोय तो. तुम्ही आज जाऊन आराम करा ना. हो ना, चला चला. हे घ्या. सावकाश. जेवण झालीत आमची, हे तुम्ही घेऊन जा. बरोबर, परत न्यायला आणलं नाहीये मी. मला माहिती आहे तुला बरं नाहीये हे तू दत्ताजींपासून लपवून ठेवलंयस. पण काही झालं नाही मला, बरी आहे मी. मग चेहरा का असा दिसतोय? अहो तुम्ही हे काय करताय? बस 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 बस. स्पेशली मी बनवून आणलंय सगळं. तू जेवून घे. मला भूक नाहीये.
हे बघ, जे काय आहे ते आपण नंतर बोलू. जेवणावर राग काढायची गरज नाही आणि आजार पण अंगावर काढायची तर अजिबात गरज नाही. तू आधी जेवून घे, मग बोलू आपण. पण तुम्ही का आग्रह करताय? मला नाही जेवायचं, मला भूक नाहीये. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्या तब्येतीला काही झालं नाही, ठणठणीत आहे मी. उगाच कारण काढून कशाला भेटायला येताय मला तुम्ही? आसावरी, आले आले. अरे आजोबा बोलावताय ना मला. ही घ्या कॉफी. थँक्स. सॉरी आई, जरा रागवून बोलली तुमच्याशी. पण तिला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं, हे नक्की. काय बोलायचंय? आय मीन कुठल्या संदर्भात? आता हे मला नाही माहिती, पण आय थिंक तिला काहीतरी फेवर हवा होता आणि त्यात तुम्ही मदत करू शकता आईला. आय मीन आईसाठी. मला कळतंय सोहम, तिला काहीतरी बोलायचं असेल, पण आत्ता तरी तिला काहीही बोलायचं नव्हतं. आणि मला वाटतं की तिला आता डिस्टर्ब करू नये. नाही नाही, तसं काही नाहीये. तुम्ही एकदा आईशी बोला ना, ती सांगेल तुम्हाला. तुम्ही विचारा तिला. मला मी उद्या फोनवर बोलीन. काय ना सर, आई थोडी इंट्रोवर्ट आहे आणि तुम्ही इतके मोठे सेलिब्रिटी, सो मे बी फेवर मागायला तिला थोडं ऑकवर्ड होत असेल. तुम्ही एक काम करता का, तुम्ही तिला सांगा ना, काही असेल तर तुम्ही मदत करायला तयार आहात. कसला फेवर? काही प्रॉब्लेम आहे का? आता ते आईलाच माहिती कसला फेवर ते. तुम्ही फक्त तिला एवढं सांगा की काही असेल तर तुम्ही मदत कराल म्हणून. कॉफी कशी झाली आहे सर? छान. सौम्यधर, आजोबांची औषध आहेत, प्लीज मेडिकलमधनं घेऊन ये ना. आत्ता? अगं म्हणजे मी सरांशी जरा बोलत होतो ना. हो पण अरे उशीर झाला तर मेडिकल शॉप्स बंद होतील, मग औषधं आणायची राहून जातील. प्लीज ना. ठीक आहे सर, मी लगेच येतो. आता या दोघांचं बोलणं व्हायचं असेल तर सोहमला पाठवावं लागणारच ना. सॉरी सर, तुम्ही प्लीज बसा ना. हो. आले सर. शुभ्रा, हां आसावरी थोडी अपसेट दिसते. गैरसमज झाला असावा. तो बोलूनच दूर होणार ना सर. तुम्ही बसा, मी बोलवते आईंना. आले. ते बघ आसावरी, मला माहिती आहे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण संकोच वाटतोय ना. हे बघ, जे काय झालंय ते बाजूला ठेवून निसंकोचपणे सांग. मित्र म्हणून सांग. तुझं काय काम आहे माझ्याकडे? जे काय असेल ते मी नक्की करीन. मी सांगितले का माझं काही काम करायला? उगाच का मागे लागताय तुम्ही? का माझ्याशी बोलायचा प्रयत्न करताय? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. आईना तुमच्याशी नाही बोलायचंय, मग तुम्ही का बोलताय आईंशी? त्या आजारी आहेत असं वाटलं म्हणून तुम्ही हे असं सगळं जेवण वगैरे घेऊन आलात त्यांच्यासाठी. कशासाठी? हे बघा, आम्हाला यातलं काही नकोय. अगं शुभ्रा, नाही आई, यांच्या येण्याने त्रास होतोय ना तुम्हाला, मग त्यांनी मुळात आपल्या घरी यायचं का? नाही अगं, तसं नाहीये. असंच आहे आई, पण ते ह्यांना कळत नाहीये ना. सर तुम्ही प्लीज, तुम्ही आता इथे थांबू नका. हो शुभ्रा, अगं घरी आलेल्या माणसाला असं बोलायचं आई नसतं. नाही, अनइन्व्हायटेड आहेत ना ते. तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं होतं आमच्याकडे? नाही ना, मग तुम्ही का आलात? आणि सर प्लीज ह्याच्या पुढे असे घरी फोन वगैरे सुद्धा करत जाऊ नका तुम्ही. येतो. येतो कशाला? कशाला?
ह्याच्यापुढे तुम्हाला इथे यायची काही गरज नाही. आता जोपर्यंत आई तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या घरात पाऊलही ठेवणार नाही आहात. अगो काय बोलतेस तू शुभ्रा? नाही, बरोबर बोलतेस शोभा. यापुढे जोपर्यंत आसावरी मला ये म्हणत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही मी. ये जातो. अगं शुभ्रा, शुभ्रा असं का बोललीस त्यांना तू? आपल्या घरी आलेल्या माणसाचा असा अपमान नाही करू ग. हो आई, पण आपल्या घरी एखादं माणूस आलं की त्यांच्याशी न बोलणं हा सुद्धा एक प्रकारचा अपमानच असतो ना. त्यांचं आपल्या घरी येऊन असं घरच्यासारखं वागणं नाही आवडलं मला. अहो पण तो अधिकार आपणच दिलाय ना त्यांना आई. घरी येणं सोडा, आपल्या किचन मध्ये त्यांनी स्वयंपाक सुद्धा केलाय सगळ्यांसाठी. मग त्यानंतर आता त्यांना असं परक्यासारखं वागवणं हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? शुभ्रा ते काय वागले, ते काय बोलले तुला माहित नाही ना, म्हणून बोलतेस तू हे. मला सगळं माहिती आहे. अभिजित सरांनी मला सगळं सांगितलंय. आणि तरीही तू त्यांची बाजू घेतेस? हो, कारण सॉरी पण मला ते चुकले तसं नाही वाटत आहे आई. चुकलेत ते, आणि त्यांच्यापेक्षा जास्त चुकले मी. मुख्य म्हणजे मैत्रीचं एक वय असतं, मर्यादा असते. एका स्त्री आणि पुरुषांमध्ये निखळ मैत्री होऊ शकत नाही, आणि अशा मैत्रीकडे समाजाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. शी मला माझीच लाज वाटतेय. आणि त्यापेक्षा त्या अभिजित राजेंचा जास्त राग येतोय मला. का भेटले ते मला? का आले ते आपल्या घरी? का त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला? आणि का त्या मैत्रीचा मला मोह पडला? आई तुम्ही प्लीज स्वतःला दोष देणं थांबवा ना. तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. अहो जगात स्वच्छ निखळ मैत्री ह्यापेक्षा चांगलं काहीच नसतं. आणि आज तुमच्या आयुष्यात हे नातं येतंय तर तुम्ही आनंदी व्हायला हवं ना यासाठी. त्या दिवशी त्यांनी तो मैत्रीचा हात पुढे केला ना, तेव्हाच त्यांना नकार द्यायला पाहिजे होता मी. त्या दिवशी त्यांनी मैत्रीसाठी हात पुढे केला तेव्हा तुम्हाला ती मैत्री कळली, पण ती झाली त्या आधीच होती. का? आपल्या किचन मध्ये फ्रीजच्या वरती त्यांनी लिहिलेल्या रेसिपीजच्या वह्या आहेत. त्या रेसिपीजवर विश्वास ठेवला तेव्हाच ती मैत्री झाली होती आई. ते आपल्या घरी कॅमेरा घ्यायला आले. तुम्ही काहीही न सांगता तुमच्या मनातल्या त्या कॅमेऱ्याबद्दलच्या भावना त्यांनी ओळखल्या आणि कॅमेरा न घेता ते निघूनही गेले. तेव्हा ती मैत्री झालीच होती ना. त्या प्रज्ञाने त्यांना घरी बोलवलं गार्गे शिकवते म्हणून. तेव्हा त्यांना कमीपणा येईल अशी काळजी वाटली तुम्हाला. तुम्हाला राग आलेला असतानाही सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांच्या मदतीला धावून गेलात तुम्ही. माणसं मैत्रीमध्येच असं वागतात ना. तुम्हाला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी खूप पाऊस पडला होता? आजोबा कोकणात होते आणि मी लोणावळ्यात. सोहमचा काहीच पत्ता नव्हता. किती काळजी वाटत होती तुम्हाला त्याची. अचानक अभिजित राजेंचा फोन आला आणि तुमच्या फक्त आवाजामधून त्यांना तुमची काळजी कळली. आणि मग पावसा पाण्याचा विचारही न करता ते तुमच्या मदतीला धावून आले. आई हे सगळं आपण मैत्री असेल तेव्हाच करतो ना. नाही शुभ्रा, माणुसकी म्हणून केलेल्या गोष्टींना तू मैत्रीचं नाव देतेस. हे बघ, माझ्या मनात कधीही त्यांच्याबद्दल मैत्री नव्हती. मुख्य म्हणजे मला कोणा मित्राची किंवा मैत्रीची गरजच काय आहे? काय कमी आहे ग मला? बघ ना, हे एवढं छान मस्त घर आहे, किती प्रेम करणारे सासरे आहेत, करता सवरता मुलगाच तू आली सून म्हणून माझ्या आयुष्यात. बरं, वेळ जात नसेल तर गप्पा मारायला शेजारी पाजारी आहेत. मी माझ्या संसारात इतकी रमले. सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक करता, सगळ्यांचं करता, तर मी किती आनंदात आहे. मला काय गरज आहे कोणाच्या मैत्रीची? नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे की ते त्या दिवशी कॅमेरा घेऊन आले, माझ्या मनात ओळखून कॅमेरा ठेवून गेले. ठीक आहे ना, त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांना गार्गे करायला शिकवले. पण ते सगळं तेवढ्यापुरतं होतं. मैत्री नव्हती त्याच्यात माझ्याकडून. आले असतील ते एक दोन घरी, पण त्यांच्या येण्याचा बाबांना किती त्रास होत होता म्हणून त्या दिवशी एवढं बोलले मी त्यांना.
माझ्या मनात मैत्री असती तर मी एवढं बोलू शकले असते त्यांना? आई, मैत्रीमध्ये इतका हक्क तर असतोच ना. हक्काने नाही, रागाने बोलले होते मी त्यांना. आता तुझ्या मंगळागौरीच्या दिवशी सुद्धा आपण नव्हतं त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं सगळं जेवण घेऊन या. त्यांचं त्यांनी ठरवलं आणि तेच घेऊन आले ना. माझ्याकडनं कधीच मैत्री नव्हती शुभ्रा. आणि समजा माझ्याकडनं मैत्री असती तर मैत्रीच्याही काही मर्यादा असतात. त्या मर्यादा त्यांनी नाही पाळल्या. तुला माहितीये का, त्या दिवशी माझ्या समोर त्यांनी असा एक सोन्याचा दागिना ठेवला त्याला आणि ते- मनात आलं ते सगळं तुमच्याशी बोलून गेले, अगदी सहज. हो ना आई? या सगळ्यात मला काय वाटतं माहितीये, ते मित्र म्हणून तुमच्याशी खूप ओपन, खूप खरे आहेत. आई, गोष्टी लपवणं, फिरवून सांगणं हे ते करू शकले असतेच ना. पण कदाचित तुमच्या चांगुलपणामुळेच त्यांना तो विश्वास वाटला असेल, म्हणून नाही केलं त्यांनी असं. मग ह्यानंतर मला तर वाटतं त्यांनी समजा एखादं पाऊल पुढे टाकलं. बस शुभ्रा, बस. यापुढे एक अक्षरही बोलू नकोस हं? खरं सांगू, मला काहीच पटत नाहीये शुभ्रा. अगं, आपण ज्या समाजात राहतो ना, त्या समाजाचे काही नियम असतात, त्या समाजाच्या काही मर्यादा असतात, त्या समाजाच्या काही रीतीभाती असतात. आज वाटतं आज मी हे केलं, उद्या वाटतं उद्या मी ते केलं. असं नाही चालत. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि स्वतःचा विचार तो नाही करायचा. हे बघ शुभ्रा, एक गोष्ट नाही विसरता येत. आपण ह्या समाजाचा एक भाग आहोत. एक्झॅक्टली, आपण समाजाचा एक भाग आहोत, पण आपण आपल्यामध्ये पूर्ण आहोत, एक जीव आहोत. आणि आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे आई. आपण समाजासाठी जितकं करतो तितकंच आपल्याला स्वतःसाठी करण्याचा सुद्धा हक्क आहे. आधी मी आणि मग माझा समाज. मग मी माझ्या मनाचा विचार करायचाच नाही? बरोबर आहे तुझं. मी माझ्या मनाचा, माझ्या घराचा, माझ्या माणसांचाच विचार करते. माझा निर्णय झालाय शुभ्रा. मी ठरवले, मला अभिजित राजेंची मैत्री नकोय. मला त्यांच्याशी बोलायचंही नाहीये. आणि तू ह्यात अजिबात पडायचं नाहीयेस शुभ्रा. नाही पडणार. ऍक्सेप्टेड. यापुढे या विषयावर मी काहीही बोलणार नाही आई. आणि जर तुम्ही तुमच्या मनाचा विचार करून हा निर्णय घेतलाय तर मग ठीक आहे, तो 100% बरोबरच असणार. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल? अभिजित राजेंचं लग्न झालंय हे कळल्यावर तुमची चिडचिड का झाली? त्यांच्या लग्नाची गोष्ट त्यांनी तुमच्यापासून लपवली हे कळल्यावर तुम्हाला राग का आला? ते त्यांच्या बायकोला घेऊन आपल्या घरी येत आहेत जेवायला म्हटल्यावर तुम्ही त्यांच्यासाठी खास तिखटाचं जेवण बनवतात का? बरं, त्या तिखटाचा त्यांना त्रास झाला हे कळल्यावरही 2 दिवस तुम्ही धुसफुसत होतात. कशासाठी? आणि मॅडी त्यांची बायको नाहीये हे कळल्यानंतर आपल्या मित्राने आपल्याला नाही फसवलं याचा आनंद मला तुमच्या डोळ्यात का दिसला? मला उत्तर नका देऊ, मला नकोय. हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि तुमची उत्तरं तुम्ही शोधा आणि त्यानंतर ठरवा अभिजित राजेंशी बोलायचं नाही.